हरता वरचे ओवळे संघाला समीर घरत बाद झालाय। केवळ पहिल्याच बॉल वरती एकही धाव न करता कव्हर्सला एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। नितीन त्या ठिकाणी तैनात होते। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील घरत बॉलिंग ट्रॅक वरती तयार। रितेश कम्स इन आयटम ओव्हर द विकेट, वेगवान बॉलर आहे। आणखीन एकदा बॉल ड्राइव्ह केलाय, गॅप शॉट सिलेक्शन। बॉल त्या ठिकाणी मात्र फिल्डरच्या हातामध्ये जाईल तोवर 2 रन इझिली पूर्ण केल्या जातात। क्या बात है, चांगला प्रयत्न। बॉलला ढकलून दिलं, बॉलचा सन्मान केला एका धावेसाठी आणि दुसऱ्या धावेला लगेचच मात्र होकार दिला। 2 धावा मिळाल्या। 2 धावेने धावसंख्येचा श्री गणेशा। हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केला, फिल्डर बॉल खाली आहेत। आणखीन एक विकेट गळाला लागली। आताच्या क्षणाला हा दुसरा धक्का विघ्नहर्ता वरचे ओवळे टीमला। बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं, बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं। या आठवार फुटवार पोरीनं, या आठवार पोरीनं सांगा पटकस फुगवलं। बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं, बिनमालकीच्या। खूप कव्वाल आहेत एकनाथ माळी यांच्या आणि आज इंस्टाग्राम वरती भरपूर ट्रेंडिंग त्यांच्या कव्वाली आपल्याला ऐकायला मिळतात। म्हणजे नवे ते कलाकार आज एकनाथ माळी यांच्या कव्वालीच्या प्रेमामध्ये पडलेत। हे आपल्या आगरी समाजाने दिलेलं देणं आहे। दोन वर 2 ही स्थिती सध्या विघ्नहर्ता वरचे ओवळे संघाची आपल्याला पाहायला मिळते। रोहित घरत बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक रोहितच्या नावे राहिलं। तोच खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल। टॅप केल्या बॉलला कव्हर मध्ये पाठवलंय, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चूक नाही। डॉट आलाय। 4 बॉल झाले, 4 बॉल मध्ये 2 धावा, 2 विकेट। चांगली बॉलिंग सध्या तरी करतोय आपल्या टीम साठी रितेश। ओव्हर द विकेट रोहित साठी 5वा बॉल। ऑप्शनच्या जास्त बाहेर निघालाय। वाईट बॉल। अतिरिक्त धावेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या अतिरिक्त धावेसोबत टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 वर। एक अतिशय सुसज्ज शिस्तबद्ध अशी क्रीडा स्पर्धा आज आपल्या सर्वांच्या भेटीला आली। जय हनुमान चषक 2024 स्पर्धेचे आयोजक जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली यांचं एक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक दमदार आयोजन, 4 दिवसीय आयोजन। परंतु या 4ही दिवसामध्ये सुनियोजितता कशा पद्धतीची असावी याचं एक चांगलं उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलंय। मालिकावीरासाठी या स्पर्धेमध्ये सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल। तो कोणता खेळाडू घेऊन जाईल इथे पहा। बॉल काही काळ इथे मात्र हवेमध्ये राहिला, परंतु टॅप केलेला बॉल आणि शेवटच्या बॉलवरती कोणतीही रन येत नाहीये तोवर मात्र ओव्हरची समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा उभ्या करत असताना, टार्गेट सेट करत असताना विघ्नहर्ता वरच्या ओवळे टीमने धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 3 वर 2। बॉलर दुसऱ्या ओव्हर मध्ये मयूर म्हात्रे। SK तेजा ग्रुप अर्थातच देसाई ब संघाचा बॉलर। यावेळेस मात्र पहा कव्हर ड्राईव्हचा फटका, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत। 1 रन पूर्ण केली आहे, दुसरीचा कॉल दिलाय। 2 धावा मिळतील सहज पद्धतीने।
2 धावांच्या मदतीने धाव फलक पुढे चालले. हेच करावं लागेल. मोठ्या फटक्यांची आशा ठेवण्यासोबतच सिंगल डबल वरती फोकस देखील करावा लागेल. दोन्ही फलंदाज शर्तीचे प्रयत्न करतात. दोन्ही फलंदाजांना माहित आहे संघ अडचणीमध्ये सापडला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या फक्त 3. या ओव्हरची सुरुवात पहिल्या 2 धावांनी, त्यामुळे पुढचा प्रवास आणखी थोडा फास्ट व्हावा अशीच मात्र इच्छा मात्र मनाशी बाळगली आहे. दुसरा बॉल. बॉलर तयार आहे मयूर म्हात्रे. ओव्हर द विकेट. सेकंड बॉल. लोअर फुल टॉस. ड्राइव्ह केला. पुन्हा एकदा बॉल चालला डीप कव्हर जवळ. फिल्डर आहे. 1 रन पूर्ण. दुसरेसाठी पलटण्या अगोदर दोन्ही फलंदाजांनी सांगितलं थांबायला हवं, अन्यथा धोका उद्भवू शकतो. धोका पत्करू इच्छित नाहीयेत. सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाज मैदानावरती सेट होण्याची वाट पाहतायत, परंतु सेट होण्यासाठी 3 ओव्हर तुम्हाला पुरेशा नाहीयेत. ऍटलीस्ट 5 ओव्हर असल्यानंतर 2-3 बॉल तुम्हाला सेट होण्यासाठी पुरेसे असतात, परंतु इथे सेट होण्याची वेळ नाहीये. इथे येणारा प्रत्येक बॅट्समन डगआउट मध्ये सेट होऊन येणं गरजेचं आहे आणि तीच सध्या तरी लक्षणं दिसत आहेत रोहितच्या माध्यमातून, कारण तो प्रयत्न करतोय आपल्या टीमला धावा जमवण्यासाठी. पायावरती बॉल आदळलाय, परंतु पंच सांगतात बॅटेड आहे बॉल, बॅटला लागलाय बॉल, त्यामुळं लेग बिफोरची तुमची जी अपील आहे ती मात्र खारिज करावी लागेल. डॉट आलाय, परिणामी यॉर्कर बॉलचे जास्त वापर सध्याच्या घडीला करतायत. ही यंगस्टर जे आहेत आजकालचे ते यॉर्कर बॉलवरती फार फोकस करतायत आणि ही काळाची गरज आहे. एखाद्या बॅट्समनला रोखण्यासाठी गोलंदाजाला हे पर्याय करावे लागतात. हाही यॉर्करचा बॉल आहे, मागे चाललाय शॉट, फाईन लेग, डायरेक्ट थ्रो, यस लागली आहे, परंतु पंचांचा निकाल अजूनही अस्पष्ट आहे. पाहूया काय घडलंय, कारण स्ट्रेट अँगल आहे. जर कॅमेऱ्यामध्ये ते दृश्य कैद झाले नसेल तर मुख्य जे पंच आहेत मैदानावरती त्यांच्या डिसिजनला आपण फायनल समजणार आहोत. परतावं लागेल माघारी, डायरेक्ट हिट लागली, आउट आहे बॅट्समन. तिसरा धक्का, बॅट हवेमध्ये होती आणि त्यामुळेच परतावं लागेल बॅट्समन रोहित घरतला. नवीन बॅटर प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल झालेत आतापर्यंत 4. 5वा बॉल मयूर म्हात्रे. वेगवान बॉल, अचूक लाईन आणि लेंथ, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय. बॅट्समनला पुरता हैराण केलंय सध्याच्या घडीला. टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय
एसके ग्रुप एसके तेजा ग्रुप देसाई बस संघाकडून बॉल हवेमध्ये मागे खेळलेत फाईन लेग क्लिअर करतोय बॉल सीमा पार हा आलाय चौकार जे 5 बॉल बॅटच्या समोर टाकले होते त्याच बॉलची पुनरावृत्ती झाली असती तर कदाचित हा दृश्य पाहायला मिळाला नसता परंतु क्रिकेट हा अपग्रेडेड खेळ आहे जिथे तुम्हाला काहीतरी नवनवीन करावं लागतं आणि तेच करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि मार खाल्ला शेवटच्या बॉलवर आला चौकार आणि चौकाराने टोटल स्कोर डबल डिजिट 10 वरती जाऊन पोहोचलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर DJ Aman तसेच सन्माननीय शशिकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान चषक 2024 मध्ये शशिकांतजी पाटील यावं आपण आपलं देखील सहर्ष स्वागत आहे 10 झाले 10 2 ओव्हर 10 रन 2 ओव्हर 10 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये ही सद्यस्थिती प्रदीप मस्कर नवीन आलेला बॅटर इथे पहा गॅप मध्ये खेळलेत डीप कव्हरला फिल्डर आहे 1 रन पूर्ण दुसरीचा प्रयत्न होण्या अगोदर काय थ्रो ला जवाब थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाली ऋषी अचूक थ्रो आणि हे असायला हवा प्रत्येक खेळाडूकडे ही कला अवगत असायला हवी राज पाटील गोलंदाजी मार्क वरती एकदा वाली आहे सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे चाललंय फुल टॉस बॉल होता परंतु इथे कंट्रोल राहिला नाही विकेट किपरला स्वतःवरती परंतु 22चा इशारा पंचांकडून तुझी बायकांसारखे तुझे धंदे असतात इथे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं जबरदस्त धक्का इथे मात्र दिला वरच्या ओळे टीमला आज मात्र या धावांसाठी मैदानामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागतोय कारण त्यांना देखील आता कळून चुकलंय की या सामन्यामध्ये आपली पिछाडी जाणवतीये नवीन बॅटर कुमार घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अक्षय भगत सोबत तर सन्माननीय पुंडलिकजी भगत सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे तसेच त्या समोरील आमच्या झोपडीमध्ये जे बसलेत त्यांना कृपया सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपली जागा या व्यासपीठावरती आहे इथे येऊन मॅच पहा आपण ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल हा वाईड आहे पुंडलिकजी भगत असतील आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय शशिकांतजी पाटील नरेशजी भगत मच्छिंद्रजी भगत विश्वनाथजी भगत आणि धनंजय पाटील हे सर्व मान्यवर त्या ठिकाणी बसलेत त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित करीत आहोत आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावं आपलं सहर्ष स्वागत चौकार आलाय बऱ्याचशा अवधीनंतर धावा पाहायला मिळाल्या आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती 18 for 4 वरची ओली टीम दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे या सामन्याला
खर तर इनिंगला पूर्णविराम देण्यासाठी टार्गेट सेट करणारे हे 2 बॉल असणार आहेत. किती असेल टार्गेट या मॅच मध्ये हे सेट करणारे 2 बॉल रिलीज करेल. लोअर फुल टॉस ऑन साइड ला खेळलेत. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतो, वरती थ्रो झालाय, रनआउटची दाट शक्यता, विकेट मिळाली. अक्षय भगत बॅक टू द डगआउट एंड. नवीन बॅटर ओमकार मस्कर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि निश्चितपणाने आज या स्पर्धेतून नितेशजी पंडित सर आणि आमच्या सुनीलजी वर्तक सर रजा घेतात. परंतु यावर्षी जे 2 दिवस आम्हाला नितेश पंडित सरांनी दिले त्याबद्दल आम्ही त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करीत आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांची या रायगड विभागामध्ये ख्याती आपण पाहिली, रायगड भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलंय. शब्दांचे खरेखुरे जादूगार, ज्यांच्याकडे शब्द भांडार आणि शब्दाचा पूर्ण भांडार नव्हे तर खजिना आहे, असे मोठी जुईचे आमचे सन्माननीय नितेशजी पंडित सर. आणखीन एकदा रिव्हर्स खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही आणि लास्ट बॉलला इथे मात्र कोणतीही रन मिळत नाही. डॉट बॉलने समाप्ती. इनिंगला पूर्णविराम मिळालाय आणि याच पूर्णविरामासोबत टोटल झाले 20. 21 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं झालेलं आहे, ते म्हणजे SK तेजा ग्रुप देसाई ब संघासमोर. आणि या 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतोय नितेश भोईर सरांना. तोपर्यंत नितेशजी पंडित सर आणि सुनीलजी वर्तक सर यांना आपण या स्पर्धेतून निश्चितपणे रजा देऊया. खूप खूप धन्यवाद. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनस्वी आभार. सो मच. तर या स्पर्धेसाठी जय हनुमान चषक 2024 साठी आमचे ग्रामस्थ कुंडलिकजी भगत साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये आम्हाला आर्थिक सहाय्य मिळाले, त्याबद्दल आम्ही कुंडलिक भगत साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. आभार प्रदर्शन आपण करतो. अर्थातच आज 2 दिवसभरामध्ये खर तर ज्यांची साथ आम्हाला ॲज अ ऑफिशियल समालोचक म्हणून मिळाली, ज्यांच्या नावाचा उल्लेख आपण, ज्यांच्या कर्तृत्वाचाही उल्लेख आम्ही केला, रायगड भूषण नितेश पंडित सर. त्याचबरोबर आज सुनील वर्तक सरांचाही आवाज आम्हाला अनुभवायस मिळाला. आज या स्पर्धेचं खरं तर 2रा दिवस आणि 4 दिवसांचा हा रंगारंग सोहळा. या स्पर्धेमध्ये ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला मात्र नक्कीच चांगला आधाराचा हात दिलाय आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्वाचं राहिलंय. आर्थिक गणित साधण्यामध्ये आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची जी ही बायसिकल आहे, जी गो ग्रीनचा मेसेज देते,
कोमल ज्वेलर्सचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि काही नगद राशी आम्हाला सुपूर्द करणारे आमचे सर्वच मान्यवर याच पंचक्रोशीमधील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित या सर्वांचा आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करू. लक्ष्मणजी पाटील, मिननाथ पाटील, विनयजी मुंडकर, विजय राम मुंडकर, अरुण पाटील, विलास शेठ घरत. पहिला बॉल काय घडतंय, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. LPW सापडलाय फलंदाज आणि चारी मुंड्या चीत केलं गोलंदाजानं. अ ड्रीम स्टार्ट फॉर एनी बॉलर. फलंदाज कोण बाद झालाय तर मागच्या मॅच मध्ये ज्याची दहशत आपण पाहिली, अप्रतिम अशी खेळी त्यानं साकारली, परंतु या मॅच मध्ये तो खर तर शून्याचा चष्मा परिधान करून मात्र क्रीडांगणाच्या बाहेर येत असताना हताश आपल्याला पाहायला मिळालाय. आकाश, आपण जर उल्लेख करत होतो दानशूर दात्यांचे नाव, आपण त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. विलास शेठ घरत, परेश मुंडकर, सुरेश मुंडकर, दिनेशजी पाडेल, चंद्रकांत गावंड, रघुनाथजी भगत, जयदासजी मुंडकर, ध्रुव गुप्ता, शिवेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, विश्वनाथजी भगत, पद्माकरजी पाटील, नरेशजी भगत, गुरुनाथजी भगत, पांडुरंगजी पाडेल, संतोष भगत, जोमा गावंड, बाबूराव पाटील, अंकुश पाटील, प्रकाश भगत, कृष्णा भुईर, धर्मेंद्र शिंदे, शिवदास कोली, रोशन केनी, हिरा कोली, पंकज मुंडकर, अतिश मुंडकर, हेमंत भगत, योगेश मुंडकर आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खर तर ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला सढळ हस्ते मदत केली आहे इन द फॉर्म ऑफ ट्रॉफीज ज्यांनी पुरस्कृत केले त्यांचं मनापासून आभार आणि कौतुक. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये नगद राशी आमच्याकडे मात्र नक्कीच सुपूर्द केली, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. खरे पाहता एखादं यशस्वी आयोजन या दानशूर दात्यांच्या कॉन्ट्रीब्युशन सहाय्यक ठरत असतं आणि हा बॉल जरूर आपण पाहताय हवेमध्ये आणि अगदीच सहजतेने या बॉलला रोहित शर्मा स्टाईलनं स्टँड अँड डिलिव्हर स्लॉक हिट केलाय. प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून नो बॉल डिक्लेअर केलाय पंच शैलेश चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जीवन गावंड सर आहेत. ही पंचांची जोडी. नो बॉल +6, 7 धावा ऍज अ पेनल्टी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच 7 धावांचा हा बोनस. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा अनाउन्स करू धनाजी पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज मिळालंय, त्यांचेही मनापासून आभार. इथे हा फ्री बॉल अलॉंग द ग्राउंड, बॉल गेला डीप काऊकडनं मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल झाला होता परंतु कॉल रिजेक्ट केला. नॉन स्ट्रायकर रेंजचे फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव मिळाली. एकूण धावसंख्या फक्त 8 आणि आता 16 चेंडू आणि 13 धावा असं साधं सोपं समीकरण आहे. याच लिस्ट मध्ये आपण या यादीमध्ये पुन्हा एकदा नावं जर का अनाउन्स करायची झाली, प्रीतम भगत, मिलिंद कोली, सुनीलजी भगत, नरेश मुंडकर, राजू पाटील, सुरेश कोली, सुभाष भगत, मच्छिंद्र भगत, रवींद्र भगत, प्रवीण ठाकूर, गवान कोपर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर. ओव्हर द विकेट ना हाफ ट्रॅकर, इट्स अप इन द एअर स्ट्रेट ऑफ द फिल्डर हँड and this is soft dismissal. Bat is back to dugout. प्रवीण ठाकूर या नावाचा आपण उल्लेख करत होतो. गवान कोपर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर ज्यांच्या सकाळच्या सत्रामध्ये विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. शरदजी पाटील, संदीपजी पाटील आणि चाचू अर्थातच क्रिकेटला नेहमी प्रमोट करणारे हे व्यक्तिमत्व. चिंचपाडा हा संघ सातत्यानं त्यांच्याच माध्यमातून क्रीडांगणावर मात्र खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतं. राजाजी केनी, पुंडलिकजी भगत, त्याचबरोबर संपूर्ण या स्पर्धेमध्ये चषक असतील, त्याचबरोबर ही विकेट बनवणारे आमचे पिच क्युरिएटर असतील. मैदान सजवण्यामध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली ते आमचे सर्वच सहकारी. मग त्याच्यामध्ये जरूर स्पर्धेसोबत जोडले गेलेले सर्व पंच, आमचे गुणलेखक, आमचे समालोचक, आमची लाईव्ह टेक्निकल टीम, सर्वांचं मनापासून आभार. दुसऱ्या दिवसाच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. ओव्हर द विकेट गतिमान चेंडू ज्या गतीनं आला होता त्याच गतीनं पाठवायचा मनसुबा उद्ध्वस्त केलाय. व्हॉट अ मॅग्निफिसेंट कमबॅक इट इज.
2 सलग चेंडू, 2 विकेट, किंबहुना या षटकामध्ये आमचे गुणलेखक मिलिंद दादा आम्हाला अपडेट करतायत 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, एक षटकार, एक सिंगल आणि नो बॉल ची 1 धाव, अर्थातच 8 धावा फक्त धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद झालेत, अजूनही 13 धावांची गरज असणार आहे. इक्वेशन जरी सोपं असलं तरीही मी म्हणणे या मॅच मध्ये जर का पुनरागमन करायचंय तर वेळोवेळी मात्र टप्प्याटप्प्यानं विकेट्स घ्यावेच लागतील. या मॅच मध्ये देसाई बी या टीमचा विचार केला तर मात्र बॅटिंग ऑर्डर जबरदस्त स्ट्रॉंग आहे. प्रॉपर 8 फलंदाज घेऊन मैदानामध्ये खर तर उतरलेला हा संघ आज थोडी पडझड होतीये, परंतु धावांचा जर का उल्लेख करायचा झाला तर धावांचा तितका प्रेशर नाहीये आणि खरे पाहता सिंगल डबल्स वर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर या मॅच वर पकड मजबूत करता येईल. परंतु गोलंदाज रोहितनं आपली गुणवत्ता सादर केली आहे आणि या मॅच मध्ये कमालीचं कमबॅक तो करतोय. आतापर्यंत 3 फलंदाज त्यानं बाद केलेत ऑन अ हॅट्रिक. कट केला बॉल, वाव क्या बात है, नजाकत आपल्याला पाहायला मिळेल. स्टायलिश स्ट्रोक इन द गेम ऑफ क्रिकेट बॅटो आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच ज्याच्या बॅटमधनं हा चौकार आलाय, ऋषीच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. संपूर्ण दिवसभरामध्ये डीजे मास्टरनं आम्हाला छान खरं तर साथ दिली. केपी साऊंड सर्व्हिसेसचे हे खरं तर डीजे ऑपरेटर डीजे डॉली आणि मयूर यांचं मनापासून आभार. अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही अकॉस्टिक साऊंड सिस्टीम म्हणजे हेलिकॉप्टर हलका पुश केलाय, काही घाई नाहीये. चौकार आलाय, त्यांना ठाऊक आहे 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इथे नाहक बली. जे घडायला नको हवं होतं तेच घडलंय. अनदर विकेट डाऊन, 4th विकेट डाऊन. आता 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. पहिल्या सत्रामध्ये जो आवाज तुम्ही ऐकला, अनुभवला, आमचे परम मित्र नेरुल गाव आणि भूमिपुत्र आहेत हर्षद मढवी, जे खरं तर नवी मुंबईचे मात्र रायगड समालोचन असोसिएशन चे ते प्रेसिडेंट सुद्धा आहेत. आज त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समालोचक मात्र संघटित आम्ही पाहत असतो. अर्थातच ही एक टीम आहे अँड समालोचकांची एक टीम आज खरं तर याही क्रीडांगणावर मात्र स्पर्धेची उंची वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही इज हायली प्रोफाइल्ड. नितेश पंडित सरांचा आपण उल्लेख केला, उत्कृष्ट असे समालोचक. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर वेगवेगळ्या शैलीतले अनेक वेगवेगळे समालोचक आम्ही नेहमी पाहत आलोय, त्यांना ऐकत आलोय आणि प्रत्येकाला मोह पडावा असे समालोचन आज झालं. एखाद्यानं फक्त बोलत राहावं आणि आपल्याला त्यांना ऐकत राहावं असा मोह पाडणारे समालोचक आपण महाराष्ट्र भूमीमध्ये पाहतोय. मॅचवर फोकस करूया. कट केला बॉल, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याची संधी आहे, परंतु ही 1 धाव मिळणार. इक्वेशन थोडंसं सोपं आहे. 12 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन असताना 1 धाव ऍड होणार. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज. या मॅच मध्ये आपण जर का उल्लेख करायचा झाला तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे अजूनही संधी आहे. मॅचवर पकड मजबूत आहे आणि मॅच मध्ये खरं तर विजयाकडे मार्गक्रमण करत असताना हळूहळू आपण पाहतोय हा ही बॉल स्टम्पच्या वरनं गेलाय का, थोडासा इन स्विंग झाला. पाहूया ऍक्शन रिप्ले काय दाखवते. चेंडूची लाईन, गोलंदाजानं 10 ते 12 पावलांचा अतिशय छोटा रनअप आपल्या पंचांच्या डाव्या अंगानं ओव्हर द विकेटनं हा मारा. जसं मात्र लँड झालं, बॅकफूट लँड कंट्रोल आणि चांगली गोलंदाजी. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे जज करत असताना इथे झेल टिपला. अजून एक विकेट. एक्झॅक्टली काय घडते या मॅच मध्ये. देसाई बी या टीमच्या वतीनं जे फलंदाज मैदानामध्ये जात आहेत त्या फलंदाज मात्र अगदी सहजतेनं मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बादही देखील होत आहेत. मी म्हणेन इथे थोडासा संयम दाखवायला हवा. नितीन गेलेत मैदानामध्ये. फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले ते दिनेश हितेश बाद होताना पाहायला मिळाले. मोरेश्वर बाद झालेत, माफ करा. क्रिकेटचा हा प्रवास आपण एन्जॉय करतोय
आणि इथे मोठा फटका, ताकद, टायमिंग प्रॉपर जुळलंय, परफेक्ट कॅल्क्युलेट करून फटका सजवलाय. रिस्क होती परंतु ती रिस्क कॅरी केली या फटक्यासोबत. अँड दिस इज प्रॉपर एक्झिक्युटेड. आणि क्रिकेटमध्ये आधुनिकतेचं सौंदर्य दाखवणारा हा स्लॉगचा ऑन ड्राईव्ह षटकार आलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. नितीन कट करायचा होता, डॉट येईल बॉल. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. जय हनुमान चषक 2024 डे 2 अंतिमचा सामना आजच्या दिवसामधील. जो जिंकेल तो किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. प्रथम पारितोषिक 60,000, द्वितीय 30,000, तृतीय पारितोषिक 15,000 आणि चतुर्थ पारितोषिक 15,000. एकदा हवी होती जिंकण्यासाठी. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. टीमचं नाव आहे देसाई ब. बऱ्याच कालावधीनंतर नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये पनवेल या परिसरामध्ये आल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्या नावाची दखल घेणारा खेळ ज्या टीमनं साकारला, टीमचं नाव आहे टीम देसाई बी. SK तेजा ग्रुप देसाई बी असा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा मी